नमस्कार. फुकटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल शिधे आज एक पुढला फुकटचा सल्ला घेऊन. कॉस्मेटिक्सचं मार्केट हे जगातलं एक प्रचंड मोठं मार्केट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आज अनंत प्रकारचे ब्रँड्स आणि अनंत प्रकारची कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या आर्थिक स्तरातल्या लोकांना परवडेल असं सामान मार्केटमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे एखाद्या मेकअपची व्हॅनिटी जर आपण करायला गेलो तर अक्षरशः 7-8 हजारापासून लाख-1.5 लाखापर्यंत सुद्धा किंवा कदाचित त्याहीपेक्षा पुढे सुद्धा या व्हॅनिटीजची कॉस्ट पोचू शकते. इतकं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मला बरेचदा माझे स्टुडंट्स विचारतात की आम्ही कुठली कॉस्मेटिक्स घेऊ किंवा कुठले ब्रँड्स घेऊ. माझं त्याच्यावर उत्तर एक ठरलेलं असतं की जे तुझ्या खिशाला परवडतंय ते. की द मोर यू इन्व्हेस्ट द बेटर यू गेट द क्वालिटी. जितकी जास्त इन्व्हेस्टमेंट कराल तेवढी चांगली आणि उत्तम दर्जाची क्वालिटी तुम्हाला मिळेल. पण मग मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातनं, आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या घरातनं ज्यांना मेकअप ही करिअर सुरू करायची त्यांना क्वालिटी कशी मिळणार? त्यांनी काय विकत घ्यावं? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझा हा असतो शिकवताना की ब्रँड और कंपनी इज नॉट इम्पॉर्टंट. ॲप्लिकेशन मेथड इज इम्पॉर्टंट. म्हणजे 500 रुपयाचा बेस जसा लावतात तसाच 1500 रुपयाचा लावतात आणि तसाच 5000 वाला लावतात. ॲप्लिकेशन मेथड इज द सेम. आणि मेकअप शिकणं म्हणजे ॲप्लिकेशन मेथड शिकणं. ब्रँड तुमच्या सोयीनुसार तुमच्या खिशाला जो परवडेल तो तुम्ही कुठलाही घ्या. रंगभूषेचं तंत्र आणि मंत्र नीट समजणं हे महत्त्वाचं. रंगभूषा या कलेचा अभ्यास महत्त्वाचा. कॉस्मेटिक्स फार महत्त्वाची नाहीत. ही झाली नाण्याची एक बाजू. जितका जास्त पॉलिश्ड, जितका जास्त चांगल्या दर्जाचा मटेरियल तुम्ही वापराल तितका चांगला रिझल्ट हा तुम्हाला मिळणार हे नक्की आहे. पण मग मला ते परवडत नाही आहे म्हणून मला रिझल्ट देता येत नाही ह्या रडण्याला काही अर्थ नसतो. शेवटी माझ्या हातात काय आहे आणि त्याच्यातून मी बेस्ट काय करू शकणार आहे हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा असतो. सो हे जे नाणं आत्ता मी हातात धरलेलं आहे याला ना 2 बाजू आहेत. की पहिली बाजू या नाण्याची अशी आहे की मटेरियल इज नॉट इम्पॉर्टंट, आर्ट इज इम्पॉर्टंट, ॲप्लिकेशन मेथड इज इम्पॉर्टंट, ब्रँड इज नॉट इम्पॉर्टंट. ही झाली नाण्याची एक बाजू. पण नाण्याची दुसरी बाजू ही पण आहे की थोडे अधिक चांगले ब्रँड्स घेतलेस आणि त्याला जर तुझ्या ॲप्लिकेशन मेथडचा जोड दिलीस तर तुला रिझल्ट हे नेहमीच चांगले मिळणार आहेत. त्यामुळे क्वालिटी चांगली असणं तुमच्या व्हॅनिटीमधली ही अत्यंतिक गरज आहे. आज रस्ता मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर लिटरली 5-7 हजारात तुमची व्हॅनिटी तयार होते. पण त्या 5-7 हजारात तयार झालेल्या अख्ख्या व्हॅनिटीचे रिझल्ट्स आणि 25,000 रुपये जे तुम्ही खर्च केले एखादी व्हॅनिटी बनवायला आणि त्या 25,000च्या व्हॅनिटीत जे मटेरियल तुमचं असेल ते रिझल्ट्स ह्यात फरक तर नक्की पडणार आहे. तोच मुद्दा लागू होतो अजून पुढल्या मटेरियलचा. शेवटी असं आहे ना की तुम्ही कुठला ब्रँड वापरताय आणि त्याची क्वालिटी काय आहे ह्याचा इम्पॅक्ट तुमच्या मेकअपच्या क्वालिटीवर एंड रिझल्ट्सवर नक्की पडतो. अनेकदा जे मटेरियल आपण जास्त पैसे देऊन घेतो म्हणजे HD क्वालिटी मटेरियल आपण ज्याला म्हणतो, हाय डेफिनेशन क्वालिटी किंवा सिलिकॉन बेस प्रोडक्ट्स, त्याचं जे मटेरियल आहे ते जे अप्लाय होतं आणि जेव्हा ते सेट होतं त्यानंतरचे तुमचे जे स्किनचा फिनिश किंवा ते जे टिकाऊपणा त्याचा जो वाढतो हा निश्चितच महत्त्वाचा आहे. पण ते आणि त्या पद्धतीचं मटेरियल हे आज मिळायला लागलं गेल्या 4-5 वर्षात. कॉस्मेटिक इंडस्ट्री तर काहीच्या काही बदलत चालली आहे. रोज दर महिन्या 2 महिन्यांना नवीन ब्रँड मार्केटमध्ये येतोय, त्याचे नवीन रेट स्लॅब्स घेऊन येतोय, त्यातले नवीन इन्ग्रेडियंट्स घेऊन येतोय
आणि आज तुम्ही विकत घेतलेलं मटेरियल 4-5 महिन्यानंतर बाद झालेलं असतं, ॲडव्हान्स काहीतरी पुढे गेलेलं असतं. त्यामुळे मटेरियल हे बेस्ट क्वालिटी असावं हा मुद्दा जितका महत्त्वाचा आहे तितकाच आज माझ्या हातात काय आहे आणि त्याचा वापर मी जास्तीत जास्त चांगला कसा करू शकणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. साधं उदाहरण द्यायचं झालं तर हे जे वेगवेगळे ब्रँड्स गेल्या 5-7 वर्षात बोकाळलेत आणि HD क्वालिटी मटेरियल आणि हे जे सगळं वाढत गेला प्रकार, त्याच्या आधी काय मेकअप चांगले होत नव्हते का? आज फिल्म इंडस्ट्री गेली 70-75 वर्ष उत्तम चालू आहे. आज त्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईटच्या काळामध्ये मधुबाला आणि मीना कुमारी सुंदरच दिसल्या. त्यानंतरच्या वहिदा रहमान आशा पारेखसारख्या हिरोईन्स आल्या, तो स्लॉट पण सुंदरच दिसला. त्यानंतरच्या हेमा मालिनी, झीनत परवीन पण छान दिसल्या, माधुरी दीक्षितही छान दिसली, काजोलही छान दिसली आणि आत्ताच आलेल्या ज्या काय नवीन चेहरे आहेत हेही छानच दिसत आहेत. मग आज जी हाय एंड ॲडव्हान्स कॉस्मेटिक्स इथं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ती 10 वर्षापूर्वी मिळत नव्हती. 25 वर्षापूर्वी अजून वेगळी कॉस्मेटिक्स होती. मग त्यावेळेला काय हिरोईन्स चांगल्या दिसल्या नाहीत का? मेकअप टिकला नाही त्यांचा? तर असं नसतं ना. शेवटी क्रायलॉन कंपनी जी इसवी सनांपासून मी बघत आलो आहे, म्हणजे माझ्या गुरूंनी त्यांचं करिअर सुरू केलं तेव्हाही त्यांच्या हातात क्रायलॉन मी बघितलेलं होतं. त्यानंतर त्यांनी ते मला हँडओव्हर केलं आणि आज मी माझ्या पुढल्या जनरेशनला हँडओव्हर करतो त्यावेळेला क्रायलॉन वापरता तुम्ही हा मुद्दा येतो. क्रायलॉन वापरतो तुम्ही हा कसा? हो ठीक आहे, हो मी क्रायलॉनच वापरतो. आणि आज जे काय मी माझ्या 31 फिल्मचं जे काय माझं आयुष्य आहे, करिअर, ते सगळं क्रायलॉनवरच केलेलं आहे. आज जे काय मला व्ही शांताराम अवॉर्ड्स आणि झी गौरव पुरस्कार आणि नॉमिनेशन्स आणि सगळं मिळालेलं आहे ते सगळे रिझल्ट्स माझे क्रायलॉनवरच आहेत. माझ्या आधी माझे गुरु क्रायलॉनवर आणि कदाचित त्याच्या आधी इंडियन कॉस्मेटिक्सवरच करत होते. पूर्वी मॅक्स फॅक्टरसारखी एकमेव कंपनी मार्केटमध्ये अवेलेबल होती, त्याच्यावरही सौंदर्य दिलंच ना. सो मुद्दा राहतो कुठलं कॉस्मेटिक वापरताय यापेक्षा तुम्हाला ते कॉस्मेटिक वापरण्याची अक्कल आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, त्याच्या पुढे जाऊन नाण्याची दुसरी बाजू पॉलिश करायची असेल, आज शोचा जमाना आहे, मार्केटिंगचा जमाना आहे, दिखावे की दुनिया आहे. आज मेकअप आर्टिस्टच्या टेबलवर इंटरनॅशनल ब्रँड्सची कॉस्मेटिक दिसली तर आपोआप एक बघण्याचा ॲटिट्यूड बदलतो. अरे हे तो ॲडव्हान्स बंद आहे हा मुद्दा येतो. तेच एखाद्याच्या टेबलवर फक्त क्रायलॉन दिसलं, ओ ही इज ओल्ड युनिव्हर्सिटी. हे माझ्याबद्दलही झालं आहे. मी नाव नाही सांगणार, पण मराठीतली एक मोठी हिरोईन जिच्यावर मेकअप करूनच माझं करिअर सुरू झालं किंवा काही माझं कौतुक झालं माझ्या मेकअपचं, त्या हिरोईननी पण हे वाक्य बोललेली होती की ही इज अ ओल्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे असेल, मी म्हणतो ओल्ड इज गोल्ड. मुळात युनिव्हर्सिटी ओल्ड आहे का न्यू आहे पेक्षा व्हॉट रिझल्ट आर यू गेटिंग हे जास्त महत्त्वाचं आहे. सो तुम्ही जेव्हा तुमची व्हॅनिटी बनवाल त्यावेळेला रस्ते का माल सस्ते में हा विचार नका करू. शक्य असेल तेवढी इन्व्हेस्टमेंट वाढवा. कारण शेवटी तुम्हाला कमर्शियली जर काही रिझल्ट्स हवे असतील तर त्या हिशोबात तुमची इन्व्हेस्टमेंट ही करावी लागेल तुम्हाला. नको तू एकदम डायरेक्ट वरची क्वालिटी घेऊ, पण नाही आहे परवडत मला म्हणून डायरेक्ट रस्ता मार्केट पण उचलून नको आणूस ना. कारण काय आहे ना, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट भोगायला लागणार आहे तुझ्या क्लायंटला. तू स्वस्तवालं मटेरियल वापरून जर काही रॅशेस आले, काही ॲलर्जी आली तर ठीक आहे, ही गॅरंटी तर आपण हाय एंड प्रॉडक्ट वापरून पण घेऊ शकत नाही. मी मला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठलं प्रॉडक्ट वापरता आणि तुम्ही गॅरंटी घेता का आम्हाला काही त्रास होणार नाही, तर मी म्हणतो अजिबात गॅरंटी घेणार नाही. कारण मी बेस्ट वापरतो हे मला माहिती आहे, पण तुझी स्किन किती सेन्सिटिव्ह आहे हे मला कुठं माहिती आहे? तुझं बॉडी स्ट्रक्चर, तुझी स्किन हे कुठल्या गोष्टीला ॲलर्जिकल आहेत हे मला नाही माहिती ना. मी कशाच्या आधारावर तुला गॅरंटी देऊ? मी भले बॉबी ब्राऊन वापरतो आहे, मी मॅक वापरतो आहे, इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, मी UK, US, जर्मन प्रॉडक्ट्स वापरतो आहे, पण तू किती नाजूक आहेस हे मला माहिती नाही आहे. सो ती गॅरंटी तर एरवीच घेता येत नाही कोणाचीच आणि घ्यायची पण नाही. पण कुठेतरी एक सुवर्ण मध्य काढणं गरजेचं असतं की मी जशी गॅरंटी घेत नाही तसं मग मी रस्ते का माल सस्ते मी तुळशीबागेत जाऊन किंवा फॅशन स्ट्रीटवर जाऊन तोही माल उचलून आणत नाही ना. सो आपण आपल्याकडनं बेस्ट मटेरियल आपल्या व्हॅनिटीत भरणं
एवढंच आपण करू शकतो, आपल्या बजेटमध्ये बसेल तेवढं. त्याच्या पुढे जाऊन एक मुद्दा तुम्ही निश्चित वर्कआउट करू शकता, तुमच्या ॲप्लिकेटर्सची स्वच्छता. स्वच्छ धुतलेले स्पंज, व्यवस्थित धुतलेले साफ ब्रशेस हे असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक मेकअप आर्टिस्ट मी बघतो की त्यांचे स्पंज कळकटलेले असतात, एकदम कळकट. म्हणजे तो एकेकाळी कुठला कलर होता हे आता ओळखू येणं आलेलं असतं. एकदम कळकट स्पंज असतात किंवा ब्रशेस टोचत असतात किंवा ते कधी धुतले हे मटेरियल शेवटचं हे त्या मेकअप आर्टिस्टला पण आठवत असतं की नाही माहीत नाही. हे करू नका. स्वच्छ धुतलेलं साफ स्टरलाइज्ड मटेरियल वापरणं हे अतिशय गरजेचं असतं. मान्य आहे मला की 2 मेकअप झाले की स्पंज फेकून नसतो द्यायचा, पण प्रत्येक मेकअप नंतर तो स्वच्छ धुता येतो आणि त्याची हायजीन मेंटेन करणं हे तर मेकअप आर्टिस्ट करू शकतो. सो ज्या व्हॅनिटीच्या आधारावर तुमचं अख्खं करिअर घडणार आहे त्यातल्या वस्तूंना जीवापेक्षा जास्त जपणं हे प्रत्येक कमर्शियल मेकअप आर्टिस्टचं पहिलं कर्तव्य आहे. माझा आजचा मुद्दा जर तुम्हाला पटला असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.